नमस्ते, मी सौ प्रियांका प्रवीण बारसे। सर्वात प्रथम मी शबनम न्यूजचे आभार मानते की तुम्ही या ठिकाणी माझ्या प्रचाराची दखल घेतली, माझ्या कामाची दखल घेतली आणि इथपर्यंत तुम्ही माझ्याशी संवाद साधण्यासाठी आलात। खरं तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये मी आज पहिल्यांदाच फिरते असं नाही, तर गेली पंचवार्षिक संपली 2022 ला आणि प्रशासकीय कारभार सुरू झाला, तरी माझा लोकांशी संवाद कामाच्या माध्यमातून होतच राहिला। वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा म्हणा, प्रशिक्षण म्हणा, या सगळ्यांच्या माध्यमातून मी नागरिकांच्या संपर्कात आहे। लाईट, रस्ता, ड्रेनेज, पाणी, कचरा या सगळ्या समस्यांवर मी त्यांना नेहमीच उत्तर दिले आणि ते पण पॉझिटिव्ह दिले। आणि आज प्रचार करताना मला त्या गोष्टीची प्रचिती येते की खरंच आपण काम केलंय आणि खरंच नागरिकांनी आपल्या कामाची दखल घेतली आहे। कारण एवढं लोक स्वागत करतात, आपली आरती ओवाळतात, आपल्या तोंडामध्ये साखर भरवतात की तुमचा मॅडम तुम्ही विजयीच आहात, असा जेव्हा ते आत्मविश्वासाने माझ्याशी बोलतात, तर खरंच आपण जे हे 9 वर्ष नागरिकांच्या संपर्कात राहून आपण जी कामं केलेली आहेत त्याचं फळ झालं। आणि खऱ्या अर्थाने एक शिक्षिका म्हणून नागरिकांकडनं मला एक शाबासकीची थाप मिळते, ती खरंच मला खूप प्रेरणादायक आहे या पुढच्या कालावधीसाठी। कारण सगळेच जण काम करत असतात, पण काम करताना नागरिकांची साथ मिळणं, नागरिकांची शाबासकीची थाप मिळणं खूप नशिबात असावं लागतं। नागरिक ज्यावेळी आपल्यावरती फुलं उधळतात त्यावेळी खरंच आपण खूप मोठं कार्य करत आहोत आणि आपल्यावरती खूप मोठी या पुढच्या काळामध्ये एक जबाबदारी येणार आहे, याचं सुद्धा भान ठेवावं लागतं। आणि हा प्रचार करताना मला तेच सगळीकडे जाणवतंय की आपली ही पुढची भरारी आपल्याला घ्यायची आहे, ती वेळ आलेली आहे। कारण जे कामाचं कष्टाचं फळ आहे ते ह्या पुढच्या 2026च्या निकालाच्या माध्यमातून मला निश्चितच यश पुढच्या प्रगतीपथावर नेणार आहे।